नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी बनवायला सोपी, दिसायला सुंदर आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करू। हे बघा, आपण पूर्ण उंची 13.5 घेतली, घडी घेतली 9.5ची। त्याच्यासाठी आपल्याला गळा रुंदी घ्यायची 2.25, शोल्डर घ्यायचे 5.25। जितका आपण शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे। नंतर हा चौकोन तयार करून आपल्याला द्यायचा आकार मोंढ्याचा। त्याच्यानंतर आपल्याला गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंचाची, गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंचाची आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आणि आपल्याला हा असा आकार आपल्याला गळ्याला द्यायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे तो आकार आपण जरा डार्क करून घेऊया। नंतर आपल्याला हा मोंढ्याचा आकार कट करून घ्यायचा। कॅनव्हास घ्यायचा डबल फोल्ड, बंद बाजूकडे बंद बाजू ठेवून आणि कॅनव्हास ओपन करायचं। अस्तरवरती जो गळा आपण आखला तोच गळा आपल्याला कॅनव्हासवरती असा उमटवून घ्यायचा आहे। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आहे। बघा, याप्रमाणे पुन्हा ही डार्क रेष केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा हा गळा असा उमटवून घ्यायचा आहे। नंतरून रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास घ्यायचं कट करून। इथे सुद्धा आपण सेंटरला एक नॉचेस दिला। आता आपण पीस घ्यायचा आहे, पीसवरती अस्तर ठेवायचं, मोंढ्याचा आकार कट करायचा, पीस ओपन करून अस्तरसुद्धा ओपन करून ठेवायचं, त्याच्यावरती कॅनव्हास ठेवायचं आणि इथे एक आपण सेंटरला पिन लावून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे जी रेषा आपण मारली त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला मधला भाग जो आहे कॅनव्हास आणि अस्तर पीस ते सगळं असं कट करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला गळ्याला नॉचेस द्यायचे आहेत। नॉचेस दिल्यानंतर कॅनव्हास आणि अस्तर मध्ये पलटी करून वरतून आपल्याला दाबटीप मारायची। पूर्ण गळ्याला अशी व्यवस्थित अशी दाबटीप आपण मारायची आहे। त्याच्याने आपला गळा असा परफेक्ट असा तयार होईल आणि गळ्याचा आकार सुंदर असं तयार होईल। बघा, ह्याप्रमाणे नंतरून पीसला आपण पलटी मारायची आणि अस्तर आणि पीस पूर्ण आपल्याला ते जोडून घ्यायचे। बघा, ह्याप्रमाणे हाताने अगदी व्यवस्थित असं पकडून आणि मग ते जोडायचं, म्हणजे फुगा वगैरे पडत नाही। आता उरलेला कपडा हा सगळा कट करून घ्यायचा आहे। आपल्याला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो सगळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। बघा, अगदी व्यवस्थित असा आपला आकार तयार झाला आणि आपल्याला लगेच टक्स मारून घ्यायचे आहेत। खाली अर्धा इंच, वरती 4.5 इंच असं आपल्याला टक्स मारायचे। नंतरून लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची। पट्टी घेतली का तिला एका बाजूने फोल्ड करायचं आणि अशी सरळ ठेवून पट्टीला शिलाई मारायची। दोन्ही टक्सच्या मध्ये आल्या एक चुनी मात्र मारायला विसरायचं नाही। नंतरून दाबटीप द्यायची, पट्टी फोल्ड करून मध्ये एक शिलाई पुन्हा मारून घ्यायची। पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे। बघा, आपण ही दुसऱ्या कलरची पट्टी घेतली 1.25 इंचाची, तिला फोल्ड करून एक शिलाई अशी मारून घ्यायची। कॉन्ट्रास्ट कलर वापरायचा आहे। जो तुमच्या साडीमध्ये जो कलर असेल त्या कलरचा हा कपडा घेऊन आणि ही डिझाईन आपल्याला बनवायची। बघा, ह्याप्रमाणे पट्टीला शिलाई मारून झाल्यानंतर सुई दोऱ्याची सहाय्याने तिला असं पलटी करून घ्यायचं आहे। बघा, आपण हे 2 पट्ट्या घेतल्या, साधारण 2.5 इंच आपण ही पट्टीची कट करायचे तुकडे। बघा, आपण तुकडे कट करून घेतले की इथे आपल्याला गळ्याला ही पूर्ण गळ्याला अशी डिझाईन बनवायची। पूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थित अशी लावून घ्यायची। बघा, आपली डिझाईन ही लावून झालेली आहे।
त्याच्यानंतर आणखी एक आपण पट्टी घेतली, ती घेतली आपण 2.5 इंचाची आणि तिला काही फोल्ड वगैरे आपण केलेलं नाही आहे, सिंपल अशी पट्टी घेऊन आणि तिला असे आपल्याला चुन्या टाकायच्या बघा ह्याप्रमाणे. दोघं साईडने आपल्याला त्या चुन्याला टिप मारून घ्यायची आहे, त्याची अशी पट्टी तयार करायची आहे. नंतरून शिलाईच्या बाहेर जो कपडा दिसतो आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली पट्टी एकसारखी तयार होईल. बघा ती पट्टी आपल्याला अशी ठेवायची आहे, पण त्याच्या आधी आपण वरतून ही गळ्याला जी लेस लावायची ती लावून घेऊया. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करत चला, म्हणजे जितका फायदा तुम्हाला होईल तितकाच फायदा मैत्रिणींनासुद्धा होईल. आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईकसुद्धा करत चला. बघा लेसला आपण डबल शिलाई मारून घेणार आहे. आता आपण जी लेस ही फ्रिल जी बनवली बघा, ही फ्रिलची जी पट्टी बनवली ती आपल्याला ह्याप्रमाणे इथे लावून घ्यायची. नंतरून त्याच्यावरती सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची. हिला सुद्धा आपण डबल शिलाई मारायची. डबल शिलाई म्हणजे लेसच्या दोन्ही कडेला शिलाई मारायची, त्याला आपण म्हणायचं डबल शिलाई मारूया. बघा आपली लेस लावून झाली. आता आपल्याला घ्यायची पिन आणि हे घ्यायचं नॉट घ्यायची आणि ते पिनच्या सहाय्याने आपण याच्यामध्ये हे ओवून घ्यायचे बघा ह्याप्रमाणे. आता आपण ती नॉट तीनदा बाहेर निघू नये म्हणून इथे पॅक करून घेतली आणि व्यवस्थित अशी सगळीकडने पूर्ण डिझाईनला लावून घेतली. इकडनं सुद्धा आपण पॅक करून घेतलं आणि उरलेलं कट करून टाकलं. बघा आता आपण लटकन बनवायचे. ह्याप्रमाणे 2 चौकोनी तुकडे घेतलेत, साधारण 3.5 बाय 3.5 किंवा 4 बाय 4चे तुम्ही चौकोन ते घेऊ शकता आणि ह्याप्रमाणे हे लटकन बनवायचे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा आणि मैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करत चला. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला. बघा साधारण वरतून 2.5 इंच खाली आपण अंतर सोडून आणि ही डिझाईन आपण बनवली. आता आपण नॉट बांधून बघूया आणि फायनल लुक ब्लाऊजचा आपला असा दिसेल. कसं वाटलं आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.